लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय विधानसभेचे अध्यक्ष यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. कारण काल लक्षवेधी सुरू असताना त्यांनी लक्षवेधी पुढची पुकारली होती, पण मी विनंती केल्यानंतर ती आज पुन्हा स्पेशल सेटिंगमध्ये आपण ठेवली. मी यासाठीच उभा होतो की काल मंत्री महोदय जे उत्तर देत होते ते उत्तर त्यांचं असं होतं की काही लोकांच्या वेस्टर्न इंटरेस्टमुळे पत्राचाळीतील लोक अशा पद्धतीने हटवादीपणा करतायत आणि म्हणून असा प्रकार सुरू आहे. अध्यक्ष महोदय, पत्राचाळीमध्ये 650-600 लोक राहतात. मी स्वतः गोरेगावमध्ये राहतो. ही सगळी मंडळी प्रत्येक वेळेला अधिवेशनच्या काळामध्ये मला भेटतात. आणि दुसरं असं आहे की त्या साखळी उपोषणाला मी स्वतः जाऊन भेट देऊन आलो. मी वस्तुस्थिती बघितली. तिकडे जर वेस्टर्न इंटरेस्ट असणारी लोक 1 असतील, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 10 असतील, 350-400 लोक रोज साखळी उपोषणाला बसतात. त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय झाला असेल तेव्हाच बसतात. आणि त्यामुळे ती काय बाहेरच्या राज्यातून आली लोक नाही आहेत. या महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहेत. त्याला म्हाडाने त्यावेळेला घरं दिली होती. त्या रिडेव्हलपमेंटमध्ये तुमच्या स्कीममध्ये वेगवेगळ्या योजना जेव्हा झाल्या, पलीकडच्या टप्प्यामध्ये तुम्ही जिकडे खाजगी डेव्हलपरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम दिलं आणि त्यानंतर इथे जे म्हाडा काम करते ते रेलकॉनसारखा जो कोण डेव्हलपर आहे तो काम करतोय. त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं असेल, त्याच्यामुळे जी काही निविदा त्याच्या पदरात पडली म्हणून तो काम करतोय. काम निकृष्ट दर्जाचं आहे. दुसरं असं आहे की अनेक वेळा स्लॅब पडले गेले. स्लॅब पडल्यानंतर त्याचं व्हिजिटियाचं जे काय ऑडिट आहे ते झालं, परंतु आज लोकांच्या मनात भीती अशी आहे की जर अशा पद्धतीची बिल्डिंग बांधतानाच ही परिस्थिती असेल तर आम्ही आतमध्ये राहून काय करणार आहे. हा प्रश्न कोणाचा आहे. शेवटी कोणी माणूस जेव्हा आतमध्ये राहतो तेव्हा त्याची मुलं बायका कच्चे बच्चे असतात. बिल्डिंग पडली आणि माणूस मेला, त्याला जबाबदार कोण आहे. या गोष्टी आहेत. दुसरं असं आहे की माझा मुद्दा एक आहे की म्हाडाच्या त्रिपक्षीय करारानुसार रिस्क अँड कॉस्ट बेसिसवरती हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे गाळेधारकांना एम्युनिटीज देणे बंधनकारक होते, पण ते देण्यात आलेले नाहीत. त्याचा मोबदलाही देण्यात आलेला नाही आणि म्हाडाने त्याला नकार दिला आहे. त्यामुळे दिनांक 13/11 रोजी जे मिनिट्स झालं त्या मिनिट्समध्ये 10% एक्सलेशन भाडे जानेवारी 2019 पासून शासनाकडे मंजुरीसाठी देऊन ते पुढे त्यांना देण्यात येईल असं म्हटलं आहे. हे खरं आहे का. दुसरं असं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अजूनपर्यंत 313 सदनिकेचे जॉईंट इन्स्पेक्शन म्हाडा कंत्राटदार संस्थेने बाकी आहे. 350 सदनिकेचे इन्स्पेक्शन झाले आहे. त्याच्या त्रुट्या दुरुस्ती करणं बाकी आहे. त्यांच्या संस्थेच्या प्रकल्पात म्हाडाने PMC नेमला आहे. संस्थेने नेमलेला PMC अहवालाप्रमाणे 70% ठिकाणी फ्लॅट्स डिबॉन्ड होत आहेत. सी विंगचे मोठे प्लास्टर एप्रिल 2025 पडलं आहे. व्हिजिटीआय आणि सी विंगच्या राहण्यायोग्य आहे असा अहवाल जुलै 2025 दिला. त्यानंतर ऑक्टोबर 2025 पुन्हा P विंगचे मोठे प्लास्टर 11व्या माळ्यावरून कोसळले व व्हिजिटीआयने आपल्या जो काही रिपोर्ट दिला होता इंटरनल ते कोर्टात सादर केला, ज्यामध्ये पुन्हा सर्व विंग राहण्यायोग्य आहेत असं दिलं आहे. व्हिजिटीआयचा अंतिम अहवाल अजून आलेला नाही. त्यामुळे व्हिजिटीआयचा अहवाल सभासदांनी कसा विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे. या निकृष्टतेच्या बांधकामाला जबाबदार असणारे अधिकारी व ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार यांच्यावरती कारवाई होणार आहे का हा माझा प्रश्न आहे. आणि तिसरं असं आहे की अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकरणामध्ये आज DA आणि PAA जो मुद्दा आहे ते त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ताबा घ्यायला तयार आहोत, पण कुठेतरी आमच्याकडनं आमची जी ॲग्रीमेंट आहे पर्सनल ॲग्रीमेंट ती झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाली पाहिजे. त्याशिवाय आम्ही डायरेक्ट ताबा आम्ही कसा घेणार. यासंबंधी निर्णय शासनाने घेतला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की याच्यामध्ये मोठं सगळ्यात जी काही गोम आहे ती अशी आहे की अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला मी सांगतो की इथे या पत्राचाळीमध्ये जे काम तिथे ज्याला देण्यात आलं त्या गुरु आशिष विकासकाने या ठिकाणी भ्रष्टाचार केला म्हणून ED मार्फत त्याची चौकशी झाली. काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सदरू गुरु आशिष या विकासकाने परस्पर 9 विकासकांना प्रकल्पाची विक्री केली. त्याचा म्हाडाशी कोणता व काही संबंध नसताना 9 विकासकांना म्हाडाने 160 कोटी रुपये निधी देऊन भ्रष्टाचार का केला हा प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये
यापूर्वीचे जे कोण असतील अधिकारी, हे वर्षानुवर्ष चाललेलं प्रकरण आहे, याच्याबद्दल नेमकं आपलं मत काय ते सांगा. आणि सदर रक्कम म्हाडाने कोणत्या आदेशावरून नवविकासकाला परस्पर दिली, या प्रकरणात कोणते अधिकारी गुंतले आहेत याची देखील माहिती द्या. आणि मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय काल ज्या पद्धतीने मंत्री महोदय उत्तर देत होते की कोणाच्या तरी वेस्टर्न इंटरेस्टसाठी ही सगळी लोक करतायत. 1, 2, 3 माणसं वेस्टर्न इंटरेस्ट करू शकतात. 350 लोक आज तिकडे रस्त्यावरती बसली आहेत, ते पण भूमिपुत्र आहेत, महाराष्ट्रातले नागरिक आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या केसमध्ये आपण उत्तर द्या, पण हे उत्तर देत असताना याच्यावरती जर कायम तोडगा काढायचा असेल तर मला असं वाटतं आयदर मुख्यमंत्र्यांकडे किंवा गृहनिर्माण मंत्र्याकडे यासंबंधीची बैठक लावा. त्या पत्राचाळीतील लोक जे आज उपोषणाला बसलेत त्यांचं मत काय आहे ते एकदा आपण समजून घ्या. आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांमध्ये साधक बाधक चर्चा करून त्यातून मार्ग निघत असेल तर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी मार्ग काढून त्यांना न्याय द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. शेवटी असं आहे की 100च्या 100 मागण्या मान्य होत नाहीत, परंतु सरकारने जर डायलॉग केले आणि आपण चर्चा केली तर चर्चेतून बरेच विषय सुटतात. आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने देखील बैठक आपण कधी लावणार आहात हे मला सांगा. मी ही जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेत, एक गुरु आशिषच्या संबंधी, एक व्हिजिट रिपोर्ट संबंधी आणि एक PAA आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट यासंबंधी मूळ जे प्रश्न आहेत त्यांचे, त्याबद्दल सविस्तर मान्य मंत्रिमंडळाने उत्तर द्यावं.